बघा त्या किरकोळ गोष्टी आहेत सगळ्या. बोला काय. सर, एक काल चैतन्याचं वातावरण काल पाहायला महाराष्ट्रामध्ये स्टॅलिन यांनी सपोर्ट केलेला आहे. त्यांनी एक ट्विट केलेलं आहे. ट्विटवर म्हटलंय की तामिळनाडू प्रमाणे आता संपूर्ण देशामध्ये स्वतःच्या भाषेचा जो झेंडा आहे आणि महाराष्ट्रात जे झालेलं आहे त्याला आम्ही सपोर्ट करू, अशा प्रकारे एक समर्थन दिलेलं आहे. त्यांनी काय वाटतं? तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी कालच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजय मेळाव्यानंतर अख्ख्या देशात एक वातावरण निर्माण झालं की या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली, हिंदी सक्ती विरुद्ध ठिणगी पडली. आणि त्या ठिणगीचा वणवा काल मला पेटताना दिसला अनेक राज्यामध्ये. अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, तिकडल्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला, अनेक माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलं की महाराष्ट्रानं ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. आणि काल आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यानंतर आम्हाला सुद्धा या केंद्राच्या सक्ती विरुद्ध लढण्याचं बळ मिळालेलं आहे आणि आम्ही लढत राहू. हे काल स्टॅलिन साहेबांनी पण सांगितलं आहे. इतर सुद्धा राज्यातून अशा प्रकारचे संदेश आलेले आहेत आमच्याकडे. आणि महाराष्ट्रानं ही लढाई जी केली काल, म्हणजे गेल्या काही दिवस, ही महाराष्ट्राच्या जनतेच्या बळावर केली. कालचं चित्र आपण पाहिलं असेल वरळीला, की जणू महाराष्ट्र एकवटला होता मुंबईमध्ये. आणि ते त्याच ताकदीवरती ही हिंदी सक्तीची लढाई दोन ठाकरे बंधूंनी आणि इतर सर्व आमच्या मित्र पक्षांच्या एकजुटीनं आम्ही जिंकली. त्याचं कौतुक देशाने केलं. दक्षिणेतल्या राज्यामध्ये अनेक वर्षापासून ही लढाई सुरू आहे या सक्तीविरुद्ध. आणि कालच्या या आमच्या विजय मेळाव्यानं दक्षिणेतल्या राज्यांनी, खास करून तामिळनाडूतल्या मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की आता आम्ही खरोखर केंद्राशी लढू शकतो आणि आमच्यावरची सक्ती सुद्धा उलथवून टाकू शकतो. ही आम्हाला प्रेरणा काल मिळाली. हे खरं आहे. ज्या ज्या लोकांना कालच्या वास्तवानंतर कालच्या विजय मेळाव्यानंतर विचारलं गेलं सत्तेतल्या महायुतीच्या नेत्यांना, त्यांनी असं विश्लेषण केलं की राज ठाकरे हे न राजकारण करता युतीच्या आणि मराठीच्या मुद्द्याला धरून त्यांनी भाषण केलं. उद्धव ठाकरे मात्र राज ठाकरे सांगितलेलं असताना देखील राजकारण आणायचं नाही, त्यांनी पूर्णतः राजकीय भाषण केलं. अशा प्रकारे महायुतीतल्या अनेक नेत्यांनी कालच्या महायुतीतले नेते काय बोलतात त्याच्यावरती कालच्या मेळाव्याचं यश अपयश ठरत नाही. राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल, राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल, अर्थात डोका असेल, तर त्यांनाही कळेल राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका महाराष्ट्रासंदर्भात मांडली आहे. सक्ती लादून तर दाखवा असं बोलले ना ते. सत्ता विधानसभेत असेल तुमची, रस्त्यावर आम्ही आहोत, ही राजकीय विधानच असते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा 55 वर्षापूर्वी हेच विधान केलं होतं. एअर इंडियाच्या डायरेक्टरला त्यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून सांगितलं होतं नोकर भरती संदर्भात. जेव्हा ते म्हटला की आम्ही भूमिपुत्रांना, मराठी माणसांना घेणार नाही, तेव्हा बाळासाहेबांचा हेच वाक्य, हाच डायलॉग होता त्या अधिकाऱ्याला की बाबा ठीक आहे, तू जा आता इथून, पण लक्षात ठेव तुझी विमानं हवेत फिरतायत, तुझी हवेत सत्ता असेल, पण मुंबईचे रस्ते आमचे आहे ते विसरू नका. तुम्हाला या रस्त्यावरनं फिरायचं आहे. हे काय नॉन पॉलिटिकल विधान नव्हतं, हे पॉलिटिकल विधान. पण महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेले आहेत. त्यांना ते गोंधळलेले आहेत कालच्या विजय मेळाव्यानंतर. विशेषतः दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालण्याचं झालेलं आहे आणि त्यातून ते अशा प्रकारची विधानं करतायत. ठाकरेंना काय बोलावे सांगावं लागत नाही. मग उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, त्याआधी बाळासाहेब ठाकरे, प्रभुदंका ठाकरे, फार मोठी परंपरा आहे. लेखणी आणि वाणीच्या
आणि कुंचलाच्या माध्यमातून ठाकरेंनी महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन केलं. मात्र फडणवीस म्हणतात की कालचं भाषण हे मराठी शब्द काही नव्हतं, फक्त मुद्राली होती त्या भाषणात. आणि हे पब्लिक हे सब जानती है असं एक टोला तरी लगावलेला हाँ, पब्लिक सब जानती है, इसलिए तो पब्लिक आई ना कल. ये पब्लिक सब जानती है आप कितने झूठे लोग हैं. हाँ, इसलिए तो कल लाखों की संख्या में पब्लिक आ गई मिस्टर फडणवीस और मराठी के मुद्दे पर आ गई. आप बौखला गए हो, आप डर गए हो दोन ठाकरे ब्रदर्स से, ये आप साफ हो गया है. हाँ, क्या रुदाली क्या होता है. हाँ, अब रुदाली आपकी शुरू होने वाले शुरू हो गए. बोल रहा हूं आता रुदाली रडणं बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालंय. आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा. आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे तेच ते दोघांनी एकत्र बरं का. कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतुण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच. तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे, जागोजाग रडण्याचे. मात्र शिंदेचं म्हणणं आहे की एका शिंद्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे. त्यांचं म्हणणं आहे की जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही काय त्या गांभीर्याने घेताय. ते का महाराष्ट्रात राहिले आहेत का. नाही, ते नाही राहिलेत. आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ढोकळा आणि फाफडाचा नाश्ता करत होते असा कोणतरी फोटो पाठवलाय मला. आता ते बटाटवडा खात नाहीत, भजी खात नाहीत, बरं कांदा पोहे खात नाहीत. आता तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतुण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच. तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे, जागोजाग रडण्याचे. मात्र शिंदेचं म्हणणं आहे की एका शिंद्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे. त्यांचं म्हणणं आहे की जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही काय त्या गांभीर्याने घेताय. ते का महाराष्ट्रात राहिले आहेत का. नाही, ते नाही राहिलेत. आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ढोकळा आणि फाफडाचा नाश्ता करत होते असा कोणतरी फोटो पाठवलाय मला. आता ते बटाटवडा खात नाहीत, भजी खात नाहीत, बरं कांदा पोहे खात नाहीत. आता ते ढोकळा फाफडा शेवगाठ्या सकाळीच त्यांच्या नाश्त्याला बसलेत नातवाबरोबर आणि ते नातवालाही भरवता स्वतःही खात आहे. म्हणजे त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती सगळी बदलून टाकली. मात्र अर्धवट दाढीवरती हात फिरवला. अरे ती दाढी नकली आहे. ती दाढी कधी अमित शहा कातरतील त्याला कळणार नाही त्या माणसाला. दाढी अर्धी वगैरे काय नसते आणि दाढीचं आम्हाला सांगू नका कौतुक. हा, सर ठाकरे ती काय छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही आहे बाबा. हा, ती गद्दारांची दाढी आहे, ती अफजल खानाची दाढी आहे, लक्षात घ्या. आणि ती शाहिस्ते खानाची दाढी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने. ठाकरे पण जाधव असं म्हणताय. हा, प्रतापराव जाधव अरे सोडा हो. मात्र कुठेतरी आता आमच्या राजकारण जो होता, बोले हिंदी की बात करिए. स्वागत केलं जातं. हिंदी क्या. ने जिस तरह से कल इशारा दिया, ऐसा लगता है कि अब सरकार को परिवर्तन जरूर होगा, केंद्र से लड़ने की ताकत. देखिए, दक्षिण के राज्य जो है वो सालों साल से इस विषय पर लड़ रहे और उनकी जो भूमिका है वो आज की नहीं है कि हमारे ऊपर हिंदी मत थोपिए. लेकिन उसका मतलब है कि हिंदी हम बोलेंगे ही नहीं. हम हिंदी बोलेंगे नहीं, हमारे राज्य में हिंदी किसी को बोलने नहीं देंगे. हमारी ये भूमिका नहीं है. हम हिंदी बोलते हैं. आप देखा, मैं हिंदी बोलता हूँ, मैं हिंदी पढ़ता हूँ, मैं हिंदी देखता हूँ, मैं हिंदी में सोचता हूँ. हमारी भूमिका है कि प्राथमिक स्कूलों में हिंदी की जो सख्ती हो रही है वो हम होने नहीं देंगे. वो हम होने नहीं देंगे और हमारी लड़ाई यहाँ तक सीमित है. लेकिन फिर भी हमने एक जीत हासिल की है इस संघर्ष में. और एम.के. स्टालिन जो मुख्यमंत्री है तमिलनाडु के, उसने इस जीत के बारे में हमारा अभिनंदन किया और कहा है कि आपकी ये जीत है उससे हमें भी प्रेरणा मिलेगी लड़ने के लिए. जरूर हम उनको शुभकामनाएं देंगे. लेकिन मुंबई में, महाराष्ट्र में हिंदी बोलने के ऊपर किसी के ऊपर हमने रोक नहीं लगाई है. हिंदी फिल्में यहाँ चलती है, हिंदी थिएटर चलता है यहाँ. आप जाइए, पृथ्वी थिएटर है या सत्यजीत दुबे जी का थिएटर है, ये सब थिएटर्स यहाँ चलते हैं. हिंदी गाने चलते हैं, हिंदी संगीत चलता है, हिंदी प्रोग्राम चलते हैं, हिंदी किताबें यहाँ आती है, यहाँ हिंदी अखबार चलते हैं.
हमारी बात केंद्र से झगड़ा है ये सरकार से, वो आप जो प्राथमिक शिक्षा है उसके ऊपर जो त्रिसूत्री की जो बात करते हो आप, उसमें हिंदी आप नहीं लाद सकते। सर फडणवीस और शिंदे दोनों का बयान ये आ रहा है कि दोनों भाई एक साथ आए सिर्फ राजनीति के चलते। अच्छा ठीक है, आ गए ना, राजनीति के लिए आ गए, तो आप किसके लिए आ गए भाई? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आप एक साथ किसके लिए आ गए हैं? हाँ, सोशल वर्क करने के लिए आए हैं क्या? आपकी संपत्ति जो बनाई है वो बांटने के लिए आए हैं? अशोक चव्हाण, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, ये एक साथ क्यों आए हैं मुझे बताइए। ऐसा कौन सा महान विचार लेकर आप आए हैं? जी हाँ, अगर आप कहते हैं कि राजनीति के लिए आए तो समझ लीजिए हम राजनीति के लिए आए हैं, और ये राजनीति महाराष्ट्र में मराठी हित के लिए। राहुल गांधी जी ने बड़ा ट्वीट किया है, राहुल गांधी जी ने बड़ा ट्वीट किया है, कहा है कि बिहार में कल एक बिजनेसमैन की दिन दहाड़े हत्या की गई और कहा गया कि बीजेपी और जो नीतीश कुमार है अब बिहार को एक क्राइम कैपिटल बना है, क्योंकि दिन दहाड़े जो है एक बिजनेसमैन की दिन दहाड़े मौत की गई है। सरकार किसकी है वहाँ? नीतीश कुमार और बीजेपी की सरकार है। और मैं देखता हूँ बिहार में आजकल पटना में, पटना के आसपास इस प्रकार के हत्याएं, फिरौती, अपहरण के जो अपराध है बढ़ गए हैं। तो ये बात राहुल गांधी जी ने सही कही है। काल